check, hello, check, hello, hello, check, hello, hello, check, hello, check, hello, hello, check, आवाजाचा एक लिमिट ठेवीत जा भाऊ, त्याच्यांचा पण हाय उरले. check, hello, 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 check, hello. सदर करचल धन्यवाद दीपेश डीजे. राकेश गोयल गेंदबाजी के लिए आए, वहाँ पर थोड़े से महंगे साबित हुए थे शुरुआती गेंद में. उसके बाद अच्छा विकेट हासिल किया उन्होंने. विशाल का जो सिक्सर की हैट्रिक लगाई. इस बार अच्छी गेंद, अब अपनी लेंथ को पकड़ते हुए राकेश गोयल बल्लेबाज से बाहर की तरफ निकले. क्रॉस बैटेड स्ट्रोक खेलना चाहते थे. प्लेन मिस, डॉट बॉल. इस बार जाने दिया वहां पर बल्लेबाज ने. देखने अंपायर के फैसले का इंतजार है. रन आउट की अच्छी कोशिश. वाइट बॉल, वाइट +1, 2 रन्स. 2 की मदद से कितने बने हैं? 46, 46. इसके बाद की दोनों टीमें आर्यन 11 भादवाड़ और ओमसाइड टीमघर. दोनों टीम के कैप्टन आप लोगों को टॉस के लिए आना है. रन बने टोटल 46, 46. सुजीत अब फॉर्म में आ चुके हैं अपने होम ग्राउंड पर. क्या बल्लेबाजी करें, पिछले मैच में भी अच्छा खेल दिखाया, अब इस मैच में भी. राकेश की अगली गेंद और टिप्पा खाने के बाद बहुत ज्यादा बाहर की तरफ कटी. एक और वाइट बॉल. काफी महंगे साबित हो रहे हैं राकेश गोयल. 47, 47 रन बन चुके हैं हर्षित 11 भादवाड़ के. अगली गेंद, इस बार स्लॉक स्वीप लगाया जमीनी सारे से. फील्डर मौजूद लेकिन पैरों की दरार से गेंद फरार. रन मिले 4, बदल गया विचार. और इसी के साथ 51 रन पूरे हो गए हर्षित 11 भादवाड़ के. अर्धशतक के स्कोर को अब इन्होंने पार कर लिया है. क्या आतिशी बल्लेबाजी हो रही है. टोटल रन हम देखें तो बन गए हैं 51, 51. पहले ओवर में आए थे 13, दूसरे ओवर में आए 13, तीसरे ओवर में आए 25. हम यहाँ पर काम भी 25 होता हुआ. देखिए जल्द से जल्द चौथे ओवर की शुरुआत करना है. हार्दिका एंटरप्राइजेज पिंपल घर, प्लीज थोड़ा सा वक्त का ख्याल रखे. देखना है चौथा ओवर लेकर राहुल को गेंदबाजी के लिए बुलाया गया. देखने राहुल किस तरह गेंदबाजी. नीरज है. नीरज आर के गैलरी एंड से गेंदबाजी के लिए बिल्कुल तैयार. देखने अपनी गेंदबाजी से नीरज क्या बल्लेबाज को नाराज करेंगे या फिर अपनी गेंदबाजी में राज करेंगे. टाइम का थोड़ा सा ख्याल रखना है. नीरज प्लीज गेंदबाजी की जल्द से जल्द शुरुआत करना है. इस बार खड़े खड़े फोर्स कर दिया है वहां पर लॉन्ग ऑफ की तरफ. वहां पर फील्डर मौजूद है. आउट हो गए बल्लेबाज. वन साइड हीरो
इस बार ऑन साइड में गए वहां पर, लेकिन कनेक्शन नहीं। देखिए दयानंद मात्रे जी की तरफ से 500 रुपये का बख्शिश आया है भावेश मात्रे के लिए। अगर 2 बॉल में 2 सिक्सर लगाते हैं, 3 बॉल में 3 सिक्सर लगाते हैं तो 500 रुपये का इनाम है। 2 सिक्सर लगाइए, 500 लेकर ढाबे पे नजर आइए। लॉन्ग ऑफ की तरफ हवाई फायर किया है, फील्डर मौजूद लेकिन आउट हो गए। इसीलिए तो कहते संदेश पाटिल, लालच बुरी बला है। देखिए लालच कभी कभी भली बला है, कभी कभी बुरी बला है, लेकिन जब गले पड़ जाए तो गला काट देती है। आउट हो गए बल्लेबाज भावेश मात्रे। चौथा झटका लगा हर्षित 11 भादवड़ को। नए बल्लेबाज प्लीज थोड़ा सा जल्दी आना है, टाइम के लिए कोऑपरेट करना है। अमोल तरे आए गेंदबाजी करने के लिए। देखना है अमोल क्या अनमोल पारी खेलेंगे। विजय पाटिल आज थोड़े से अब खुश नजर आते हुए। अमोल तरे प्लीज थोड़ा सा फास्ट आना है, टाइम बहुत कम है। अमोल तरे, ओमसाई टीमघर के कैप्टन, आपको भी टॉस के लिए आ जाना है। आर्यन 11 भादौड़ के कैप्टन आ चुके हैं। शंकर जुकर फेम टीम आर्यन 11 भादौड़। इसके बाद हमें फिर से एक्शन में नजर आएगी अपने होम ग्राउंड पर। लोकल फॉर वोकल देखने होने को। नीरज राइट आर्म ओवर द विकेट। अमोल के लिए खींच के मारा है और बहुत दूर मारा है। आउटस्टैंडिंग स्ट्रोक, 6 रन। धीरज अच्छी गेंदबाजी कर रहे थे, एक बड़ा स्ट्रोक आया। अगली गेंद इस बार इनसाइड एज, आउट हो गए बल्लेबाज अमोल तरे। आउट हो के अब डगआउट लौटते हुए अमोल तरे। एक और झटका लगता हुआ, 5वां झटका लगाए हर्षित 11 भादौड़ को। नए बल्लेबाज को थोड़ा जल्दी भेजना है प्लीज। टीम के कैप्टन रविंद्र गुलवी। अजय नए बल्लेबाज हैं। अजय देखने के अपनी टीम की विजय में बड़ा रोल अदा करेंगे या नहीं। फैंटास्टिक फ्राइडे के साथ शुरुआत हुई है किंग भादोड़कर 9000 चषक 2023 आज का पहला दिन, और अच्छे मुकाबले अभी तक देखने को मिल रहे हैं। इस साल के आखिरी दिन हमें एक नया चैंपियन देखने मिलेगा या नहीं। 31 दिसंबर जब सूरज डूब रहा होगा और ये साल खत्म होने के होगा, तब एक टीम जश्न मना रही होगी, लेकिन देखने वो होगी कौन सी। नीरज राइट आर्म ओवर द विकेट। इस बार फोर्सिंग स्ट्रोक खेला, गेंद हवा में, लॉन्ग ऑन के फील्डर जाते हुए लेकिन गेंद तक नहीं पहुंच पाएंगे। सेफ लैंडिंग, 1 रन। और अब जाकर स्ट्राइक पर आए सुजीत। बहुत समय से नॉन स्ट्राइकर एंड पर खड़े होके देख रहे थे कि बल्लेबाज कैसे आ रहे जा रहे, अभी भी स्ट्राइक नहीं मिलेगा। 4 ओवर का खेल हुआ खत्म। कितने रन बने? 58, 58। देखिए बल्लेबाजी और ये बहुत ही ग्रेट रन बने हैं 58, लेकिन देखना है कौन सी टीम होगी लेट और किसका परफॉर्मेंस होगा सबसे ग्रेट, और शाम के वक्त कौन करेगा ट्रेड। फील्डिंग लगाना है तुरंत हार्दिका इंटरप्राइजेस प्लीज। वक्त बहुत कम है, वक्त बहुत तेजी से जा रहा है, थोड़ा सा वक्त का भी ख्याल रखना है। देखिए हमारे पास टाइम नहीं है, उसके बावजूद भी आपको 5 ओवर खेलने के मौके दिए जा रहे हैं, तो आप लोगों से भी रिक्वेस्ट रहेगी कि आप लोग भी थोड़ा सा सहयोग करें, क्योंकि कहते हैं ना ताली एक हाथ से नहीं बजती। विदेश गेंदबाजी के लिए सामने गैलरी एंड से स्ट्राइक पर होंगे अजय। पहली गेंद वहां पर मिस टाइम स्ट्रोक, गेंद जा रही है लॉन्ग ऑफ की तरफ, काफी वाइडिश लॉन्ग ऑफ खड़ा किया वहां पर गेंदबाज विदेश ने। अब स्ट्राइक पर आए हैं सुजीत, जो एक बड़ा हिट लगा चुके हैं और एक बाउंड्री भी इन्होंने लगाई है
उसके बाद इनके पास स्ट्राइक नहीं आई है। बहुत इंतजार करने के बाद मौका मिला है। इस बार ऑफ स्टंप के बाहर थी, देखने वहां पर जाने दिया बल्लेबाज ने। अंपायर अपनी बाहों को फैलाते हुए वाइड बॉल। अब रन बन चुके हैं कुल 60। देखते हैं क्या कोई बल्लेबाज बना पाएगा 50 रन बने हैं 60। आर्यन चषक का लास्ट ईयर जब हुआ था तब 4 बल्लेबाजों ने अर्धशतक पूरा किया था। इस बार ऑफ स्टंप के काफी बार फिर से जाने दिया, रन लेना चाहते थे अजय, मना किया वहां पर सुजीत ने। एक और वाइड बॉल। देखिए डेथ ओवर में गेंदबाजी करनी होती है टाइट, लेकिन विदेश कर रहे हैं एक के बाद एक वाइड। ओमसाई टेमघर के कैप्टन, आपसे रिक्वेस्ट है कि आपको टॉस के लिए आ जाना है। बहुत कामयाब शो रहा था इनका लेट मेहुल ट्रॉफी 2023 हार्ट ऑफ सिटी चैलेंज ग्राउंड पर। इस बार आगे रखा था मिस टाइम स्ट्रोक, गेंदबाज उसके नीचे पहले ही मना कर दिया था इस्माइल। आत्मनिर्भर बनते हुए गेंदबाज। सुजीत आउट होकर डगआउट लौटते हुए नए बल्लेबाज आ रहे हैं तुषार जोशी, एक अच्छे ऑलराउंडर प्लेयर। तुषार जोशी थोड़ा सा प्लीज तेजी से आना है, थोड़ा सा टाइम के लिए कोऑपरेट करें प्लीज। दोनों टीमें और जितनी भी टीमें आगे खेलने वाली हैं सभी से ये रिक्वेस्ट है कि आप लोगों को टाइम के लिए कोऑपरेट करना है, क्योंकि आज के 8 मैचेस है और ये तीसरा मैच अभी चल रहा है। इस बार स्ट्रेट तीर की तरह सीधा, वहां पर आते हुए फील्डर आउट हो गए तुषार जोशी। स्ट्रोक तो अच्छा था लेकिन आउट होकर डग आउट। देखिए अब यहाँ से रन बन चुके हैं 61 61। रविंद्र गुलवी टीम के कप्तान और काफ़ी ट्रेंडिंग प्लेयर, सोशल मीडिया पे काफ़ी चर्चे में आजकल रविंद्र गुलवी। देखते हैं क्या गेंदबाज के खर्चे बढ़ाएंगे। विदेश आउटस्टैंडिंग गेंदबाजी करते हुए 2 वाइड बॉल करने के बाद ऑन हैट्रिक का, क्या हैट्रिक पूरा करेंगे विदेश? बहुत अच्छी गेंद, देखने ऊपर क्या ईज लगाता है या नहीं। रन के लिए तो निकल पड़े हैं बल्लेबाज, अंपायर के फैसले का इंतजार। बाय की शक्ल में आते हुए 1 रन, कोई भी एज नहीं था वहां पर, बाल बाल बच गए। वरना गेंदबाज काफ़ी ज़्यादा नाखुश होते विकेट कीपर से, क्योंकि हर गेंदबाज चाहता है उसके नाम पे भी एक रिकॉर्ड बने, और हैट्रिक विकेट लेना तो अपने आप में एक बहुत बड़ी कामयाबी है। अब तक 2 सिक्सर हैट्रिक हम देख चुके हैं किंग भादौड़ का 9000 चषक में। इस बार हवाई फायर और ये गेंद मैदान के बाहर 6 रनों के लिए। देखिए अब रन बन चुके हैं 68 68। आखिरी बॉल है आई थिंक। आगे रखा था फुलर लेंथ, वाइड यॉर्कर उसे मोड़ दिया कलाइयों के सारे काउ कॉर्नर की तरफ। 1 रन बनाए, दूसरे के लिए गए खतरा भरा रन, लेकिन थोड़ा सा खराब थ्रो और 2 रन पूरे। 2 की मदद से रन बने 70 70 71। 71 रनों का टारगेट है इस वक्त हार्दिका एंटरप्राइजेस के सामने। सन्माननीय दयानंद म्हात्रे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या पुढच्या मॅचचं आपण टॉस करायचं आहे। आज मित्रांनो खऱ्या अर्थाने पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय। किंग भादवडकर 9000
दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये जोडत आहेत आणि टॉस बॉक्समध्ये रकीब अन्सारी तुमच्यासोबत जोडले जात आहेत. थैंक यू संदेश पाटिल, हमारे बीच हमारे खसूसी मेहमान भी हमसे जुड़ते हुए, वेलकम सर. टॉस एक तरफ हेड, दूसरी तरफ टेल. टेल कहना है यहाँ पर विजय पाटिल का और आया भी है टेल. थैंक यू वेरी मच सर, आपको हमारे वीआईपी मंच की शोभा को बढ़ाना है. विजय पाटिल टॉस जीता है, क्या करने जा रहे हैं? फील्ड फर्स्ट. देखिए आपने पहले फील्डिंग का फैसला किया है, अभी तक सेकेंड राउंड के लिए क्वालिफाई नहीं कर पाई आर्यन 11 भादवाड़, जबकि नाम अब बहुत बड़ा बन चुका है सिटी इमर्जिंग क्रिकेट में. लास्ट ईयर आप नंबर 2 पर रैंक कर रहे थे, नंबर 1 की फाइट के लिए बिल्कुल आप प्रबल दावेदार थे, लेकिन क्या रीज़न है कि इस साल वो परफॉर्मेंस देखने को नहीं मिला है? परफॉर्मेंस देखने मिलेगा, थोड़ा टीम सेट नहीं हुई है. तो क्या हम उम्मीद करें कि अपने होम ग्राउंड पे पहले कप को अपने नाम करने जा रही है आर्यन 11? ज़रूर. थैंक यू वेरी मच. ये थे विजय पाटिल. आइए लौट चलते हैं मंगेश चौहान की तरफ. देखिए मंगेश चौहान, अगर आप टॉस जीतते तो क्या करते? हम भी फील्ड ही करते पहले. अब आपको पहले बल्लेबाजी करना है. देखिए आप सिटी क्रिकेट में बहुत कम नज़र आते हैं, लेकिन आपके बिल्कुल होम ग्राउंड का हम कह सकते हैं सेकंड होम ग्राउंड है. आपने यहाँ पर दाखिला लिया है, आपके शो में उतना अच्छा परफॉर्मेंस नहीं रहा था टीम का, यहाँ पर क्या पूरी तैयारी के साथ आए हैं? जी हाँ, तैयारी तो की है. देखिए कि अभी जितनी तैयारी की है उतना ही बच्चे लोग साथ देते हैं कि नहीं, क्योंकि पिछले मैच में जो फील्ड थी बच्चों लोग की थोड़ी ख़राब हुई, उसकी वजह से हम लोग मैच हारे थे. अभी देखिए कोशिश करेंगे अच्छा परफॉर्मेंस करने के लिए. थैंक यू वेरी मच. ये थे मंगेश चौहान. न्यूज़ फ्रॉम द टॉस बॉक्स. आर्यन 11 भादवाड़ विन द टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. बैक टू द कॉमेंट्री बॉक्स. संदेश पाटिल इज देअर. धन्यवाद. लक्ष्य जो आहे 71 धावांचा आहे आणि त्या लक्ष्याचा आता पाठलाग करण्याकरिता पूर्ण तयारी के साथ टीम हार्दिक एंटरप्राइजेस पिंपलघर संघ पूर्ण तयारीमध्ये. चला फलंदाज लगेच मैदानी क्षेत्रामध्ये पाडून द्यायचे. आज पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय आणि आजच्या दिवसातील हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय. आज चेंडू द्यायचे मैदानी क्षेत्रामध्ये. किंग भादोडकर स्पर्धेचे आयोजक आपण लक्ष द्यायचं. आमचे 7 सेवक व्हॉलंटियर्स जे आहेत आपण सीमेचा ताबा घ्यायचा आहे. जी श्यामने गॅलरीच्या बाजूला जी 4 व्हीलर पार्क केलेली आहे त्या गाडीची ग्लास जी आहे ती चमकत आहे. प्लीज तिथून ती गाडी 4 व्हीलर काढायची आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, जास्त वेळ घेऊ नका आपण, कारण की स्पर्धा थोडी उशिराने सुरू झाली आहे. लेट मगर ग्रेट एक पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आली आहे किंग भादवडकर ट्रॉफी 2023 आणि 24, कारण की आता थोड्याच दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होईल. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून. मागच्या वर्षी नक्कीच मित्रांनो ऑर्केस्ट्रा तुम्ही ऐकलं होतं शेवटच्या दिवसामध्ये. पौर्णिमा शिंदे, अंबरनाथ, जबरदस्त संगीत त्यांचं ऐकायला मिळालं होतं या स्पर्धेच्या माध्यमातून. यावर्षी देखील काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आहे. गणेश पाटील है तो मुमकिन है. चला मॅच ऑन करूया आपण. 71 धावांचं लक्ष्य एक मोठं आव्हान ठेवलं आहे, म्हणजे पहिल्या चेंडूपासून अटॅक करावा लागेल. अटॅक गोलंदाजी देखील खूप चांगला आहे. हर्षद एंटरप्राइजेस योगेश गुलवी फॅम टीमचे रवींद्र गुलवी सध्याच्या घडीला थोडं चर्चेमध्ये जबरदस्त ओपिनियन देत आहेत ते, आणि प्रत्येकी मॅचमध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आहे. तर इथं गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाज सज्ज होत आहेत. तुषार जोशी फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय. सलामीची जोडी खेळपट्टीवर गणेश आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय नीरज. मॅच ऑन. दुसऱ्या डावाला सुरुवात. गोलंदाज पूर्ण तयारीमध्ये. पहिला चेंडू इथे श्यामने गॅलरी इन कडून टाकला जात आहे. राईट आर्म ओ द विकेटने तुषार जोशी. पहिला चेंडू अटॅक ऑन साइडला. इटका जवाब पत्थर से. पहिल्या चेंडू अटॅक करताना इथे फलंदाज गणेश ऑन फायर नाव. चेंडू अगदी मिडल झाला बॅटवर, आणि जेव्हा सुरुवात चांगली होते ना शेवट देखील गोड होतोय. तुषार जोशी इथून कमबॅक करेल का? चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते गणेशाच्या माध्यमातून. राईट आर्म ओ द विकेटने तुषार. हा चेंडू ऑफ स्टंपर आहे. गॅप भरपूर मोठा आहे. शतरक्षक फक्त चेंडू आणण्याचं काम करेल, कारण का हा येतोय चौकार. 10 कदम मागच्या 2 चेंडूंवर.
षटकारानंतर एक चौकार, सेन्सिबल क्रिकेट, एक मोठा फटका तुम्हाला इथे पाहायला मिळाला आणि त्यानंतर स्केअर ऑफ द विकेट पॉइंट गलीच्या मधून जाणारा हा खणखणीत चौकार तुम्हाला पाहायला मिळत आहे. दहा धावा स्कोर बरोबर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत आहे. तुम्ही पाहता मित्रांनो, एक से बढ़कर एक सिटी इमर्जन्सीतील सुपरस्टार खेळाडूंना तुषार जोशी कमबॅक करणं फार गरजेचं आहे. बिग हिट करायचं होतं. ऑफ स्टंपचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडूची समाप्ती होते. कमबॅक करताना गोलंदाज तुषार जोशी, बडे मॅच के प्लेयर तुषार जोशी, कारण की ग्रामीण क्रिकेट देखील त्याच्या माध्यमातून खेळला जातोय. सिटी क्रिकेटमध्ये आता सिटी इमर्जन्सीमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज राईट हॅम ओव्हर द विकेटने. क्लासिकल ड्राईव्ह मात्र शतरक्षक अजय नाईक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे, फक्त एकच धाव मिळेल म्हणजे सुरुवात चांगली झाली आहे. 11 धावा धाव बलकावर लागल्या आहेत. कोणत्या प्रकारचा विकेट नाही आहे. इथून चांगलाच प्रत्युत्तर दिला जाईल टीम हर्षद एंटरप्राइजेस भादवड टीम संघाला. गोलंदाज तुषार राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहे नीरज. समोर खेळले लॉंगनचा शतरक्षक आहे तिथे. विशाल चेंडूला अडवत आहे. एक सिंगल धाव कंप्लीट. फिल्डिंग चांगली होते मात्र जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात मिळाली इथे, कारण की 71 धावा बनवायच्या आहेत आणि 71 धावांना एक उत्तर चांगलं देणं गरजेचं आहे. हळूहळू का होईना सामने गॅलरी मध्ये आमचे क्रिकेट रसिक जे आहेत पोहोचत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ऑर्डिन 11 टीमचे सर्व खेळाडू थोडेसं विश्रांती घेत आहेत. आता इथे मिस टाइम झालाय. शतरक्षक चेंडूपर्यंत वेगाने आलाय. भूषण आहे, चुकी होणार नाहीये. पहिला धक्का हार्दिक एंटरप्राइजेस पिंपलगड संघाला. पहिला विकेट. चार चेंडूपर्यंत चर्चा होती गणेश या खेळाडूची. त्यानंतर 6व्या चेंडूवर विकेट घेऊन आता चर्चा तुषार जोशी याची तुम्हाला पाहायला मिळते. स्पर्धेचा मेन रोल जो आहे पंच नंतर स्कोरर, त्यानंतर कॉमेंटर, त्यानंतर लाईव्ह टेलिकास्ट. टेक्निकल टीम किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज सध्या ऑपरेट करत आहेत. किंग भादवडकर ट्रॉफी 2023-24 या स्पर्धेला श्यामनेक गॅलरीच्या बाजूला 4 व्हीलर ब्लॅक कलरची पार्क केलेली आहे. चमकत आहे, नक्कीच तिथून काढायची आपण, नाहीतर ऑर्गनाइज कमिटी जर आले तर त्यांना माहिती आहे कोणत्या प्रकारे तिला बाजू घ्यायची आहे. प्लीज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. अर्जुनला चांगला परफॉर्मन्स करावा लागेल, चांगली साथ द्यावी लागेल फलंदाजाला. पार्टनरशिप भागीदारी फार महत्त्वाची आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. भादवड एक्सप्रेस भावेश मात्र गोलंदाजीमध्ये आला. एक युवा गोलंदाज यंगस्टारमध्ये नाव याचं देखील घेतला जात आहे. पाहूया कोणत्या प्रकारची सुरुवात आपल्या गोलंदाजीमध्ये करतोय आर्कपाटिस्तान एनकडून. शतरक्षण जर बघितलं शॉर्ट फाईन लेगला सुजित आहे, तर शॉर्ट थर्डमॅनला रवींद्र गुळवी आणि विकेट कीपर थोडासा दूर आहे विकेटपासून मयूर जोशी आणि 30 कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर अजय नाईक. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लुझनर चेंडू होता, फायदा घेता आला नाही स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. दर्शन दांडेकर हलकासा मिस, मात्र फक्त एकच सिंगल धाव. चांगला बॅकअप इथे बाबूच्या माध्यमातून. आपण जो सामना पाहता मित्रांनो, हार्दिक एंटरप्राइजेस पिंपलघर अगेन्स्ट हर्षद एंटरप्राइजेस. हर्षद एंटरप्राइजेस संघाने प्रथम फलंदाजी करताना धावा जोडलेल्या आहे. 70 आणि 71 धावांचा एक विशाल आव्हान ठेवलं आहे समोर आणि सुरुवात चांगली झाली आहे हर्षद एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून. भावेश गोलंदाजी करतोय आर्कपाटिस्तान एनकडून. लॉंग रनअप आहे, वेगवान गतीचा हा गोलंदाज आहे. डावखरी आताचा फलंदाज स्ट्राईकवर आहे, तर आता अजयला मिड विकेट क्षेत्रामध्ये डीपमध्ये फिल्डिंग पोझिशनमध्ये आणि बाबूला एक्स्ट्रा कव्हरवर घेतलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरवर दर्शन आहे. ऑन साईडला खेळायचं होतं, हवं तसं बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती आहे. जितके चेंडू डॉट होते तितकं दबाव इथे नक्कीच वारला जाईल. हार्दिक एंटरप्राइजेस पिंपलगड टीम आता फलंदाजी करते.
71 धावांना उत्तर द्यायचं आहे. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले, त्यानंतर 4 चेंडू सुरक्षित टाकले तुषार जोशीने. आणि आता भावेश लाईनमध्ये गोलंदाजी करते. लेन टू लाईन चांगली गोलंदाजी आहे. भावेश पुन्हा हा चेंडू देखील स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कडक गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट चेंडू समाप्त होत आहे. पूर्ण 4 झाली आहे पूर्ण हर्षित एंटरप्राइजेस टीम या स्पर्धेमध्ये. कारण की घरच्या मैदानावर खेळत आहे आणि घरच्या मैदानावर जेव्हा चांगला परफॉर्मन्स होते ना, ते गावातील क्रिकेट रसिक आणि नक्कीच जे क्रिकेटचे दर्दी त्यांची होते गर्दी. नेहमी आपण बघितलं आहे जेव्हा जेव्हा टीम आपल्या घरच्या मैदानावर चांगला खेळतो तेव्हा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो. पहा आर्यन टीम देखील मॅच जवळून पाहत आहे. मिस टाइम झालाय. शतरक्षक आहे तिथे ओ बाबू, कोणत्या प्रकारची चुकी होणार नाही. अजून एक विकेट, अजून एक धक्का दिला हर्षित एंटरप्राइजेस संघाने. क्या बात आहे. अनफिट आता अमोल तरे आमच्या डगआउटमध्ये आलेले आहेत. मला वाटतं संधी दिली आहे दुसऱ्या खेळाडूला. चांगलं आहे, हा चांगला प्रयत्न आहे त्यांचा. ओहो, उडवलाय चेंडूला. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. येतोय मॅक्सिमम 6. आहेत आणि त्या 71 धावांना उत्तर द्यायचं आहे हार्दिका एंटरप्राइजेस पिंपलगड संघाला. आणि भावेश मात्रेच्या अगेन्स्ट आहे तो षटकार. धाव बलकावर झालेला आहे त्या म्हणजे 19 धावा. 19 लॉस ऑफ 2 विकेट्स. 19 धाव बलकावर 2 महत्वाचे गडी गमावलेले आहेत तिथे. इथून आता फलंदाज आपण पाहतो राहुल आणि खेळपट्टीवर नीरज हे 2 खेळाडू आहेत. आणि आल्यानंतर एक षटकार पेश केले राहुलने. भावेश मात्रे राईट मोद विकेट. ऑन साईडला उडवलाय चेंडूला, पाठवलाय तारामंडल मध्ये चेंडू जातोय. येतोय मॅक्सिमम 6. बॅक टू बॅक दुसरा 6. पहिल्या आहेत 25 धावा, 25 रन. नेक टू नेक फाईट तुम्हाला पाहायला मिळते. फाईट बॅक केलं या 2 षटकाराने. आता थोडंसं डोकेदुखी ठरलं गेलं हर्षित एंटरप्राइजेस संघाच्या दृष्टिकोनातून. 25 धावा झालेल्या आहेत धावफलकावर आणि चांगलाच उत्तर इथे दिला गेलाय. कारण की येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 46 धावा. मॅच बनली आहे. रंगतदार सामना नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आणि नेहमी जेव्हा रंगतदार सामने होत असतात तेव्हा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय. तुम्ही टाईप करा प्रिन्स मूवीज आणि नक्कीच किंग भादवडकर ट्रॉफीला तुम्ही एन्जॉय करू शकता यूट्यूबच्या माध्यमातून. आणि थोड्याच वेळात आमचं ट्रिपल एस देखील लाईव्ह जो आहे सुरू होणार आहे. कारण की आमच्या गावातील नेते मंडळी नक्कीच आम्हाला सहकार्य करतात. त्याच्यामध्ये आमचे सर्वांचे लाडके नरेश दादा मात्रे यांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी आम्ही नक्कीच ही मोठी स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे. 5वं वर्ष आहे. गतवर्षी देखील ही स्पर्धा घडवली होती आणि नक्कीच त्या स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता टीमचं. आणि आत्ता मात्र पाहूया थोड्याच दिवसात नवीन वर्ष सुरू होईल आणि कोणता संघ या ट्रॉफीला जिंकेल येणाऱ्या 3 दिवसामध्ये कळेल. दर्शन आल्या गोलंदाजी करण्यासाठी क्रमांक 3रं षटक टाकण्याकरिता श्यामने गॅलरी यांकडून. सन्मानी रुपेशदादा मात्रे आणि त्याचबरोबर लायन ऑफ भिवंडी संजयभाई मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा खेळली जाते. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे कारण की पहिल्या 4 षटकांकरिता 20 मिनिटं आहेत. आपल्याकडे 14 मिनिटं खर्च झाल्यात. फार महत्त्वाचं. प्रत्येक व्यक्तीसाठी आपण थांबू शकतो, मात्र संध्याकाळ जेव्हा होते तेव्हा कोणालाही थांबता येत नाही आहे.
आता इथे टॉप आहे चेंडू हवेमध्ये परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाजाला. नीरज डगआउट मध्ये परतलाय. धक्का लागला इथे हार्दिक एंटरप्राइजेस पिंपळगड संघाला. करतो त्याला संधी देणं गरजेचं असतो. मात्र इथे तसं क्रिकेट पाहायला मिळालं नाही. राहुल याने आल्यानंतर 2 पलटवार पाहायला मिळाले राहुल याचे. मात्र इथे पहिला चेंडू खेळताना नीरज निराश पावलाने डगआउटमध्ये परतलाय. एखादी सिंगल धाव काढली असते तर स्ट्राईक राहुलला गेली असते, ज्याने मागच्या 2 चेंडूवर 2 षटकार पेश केले होते. पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्या दर्शनने. नांदकडच्या स्पर्धेमध्ये दर्शनचे गोलंदाजी अतिशय चांगली राहिली होती ग्रामीण फॉर्मॅटमध्ये. आता सिटी इमर्जिंगमध्ये पाहूया किती चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडू विकेट मिळालाय. सौरभ आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वर. समोर जो बॅनर लागला आहे सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे आणि संजयभाई म्हात्रे यांच्या बॅनरला जर आपण डायरेक्ट हिट करता तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक आहे सन्माननीय गजेंद्र गुळवी साहेब यांच्या माध्यमातून. धाव संख्या धाव पलका 25 धावा आहे. 17 चेंडू 46 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपा आहे क्रिकेट आहे, कारण की हा काहीही होऊ शकतो. या धावा या मैदानावर भरपूर वेळा बनलेल्या आहेत. थोडंसं वेळ कमी खर्च करायचं आहे आपण. विकेट नंतर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले. सौरभ आलाय व्हाईट कॅपमध्ये. ब्ल्यू कॅपमध्ये देखील आपण पाहतो राहुल ज्याने 2 षटकार ठोकले होते. इथे इनफिल्डच्या डोक्यावरून अजयच्या डोक्यावरून गेलाय चेंडू. हा शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला गेलाय. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटी विकेट खूप चांगली आहे फलंदाजाची. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलाय. जिथे एकच धाव तिथे 2 धावा कंप्लीट करताना या 2 धावाने संघाची धावसंख्या 27 धावा. येणारे 16 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची आवश्यकता आहे. चांगला प्रतिउत्तर. ओ उडवलाय चेंडूला स्क्वेअर लेगच्या वरतून. येतोय षटकार. आता दुहेरी तलवार सुरू झाली इथे, कारण की दोन्ही फलंदाज प्रयत्न करतायत. कमॉन डीजे. तर ओमसाई टेमगर आणि आर्यन 11 बिग फाईट. चांगला मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू माग केली जाते पंचांच्या माध्यमातून. दुसरा चेंडू मैदानामध्ये द्यायचा आहे, कारण की हा चेंडू भरपूर दूर गेलाय. धावा बलगावर लागलेले आहेत त्या म्हणजेच 33 धावा. 33. नेक टू नेक फाईट. फाईट बॅक करताना टीम हार्दिक एंटरप्राइजेस पिंपळगड. संपूर्ण या भिवंडी परिसरामध्ये क्रिकेटचा वेळ लागलाय. अगदी प्रत्येक ठिकाणी स्पर्धा सुरू आहे. डे नाईट दिवस रात्र क्रिकेट सुरू आहे संपूर्ण या भिवंडी परिसरामध्ये. आणि आजपासून सुरू झाली आहे किंग भादवडकर ट्रॉफी 2023-24. थोड्याच दिवसात नवीन वर्ष सुरू होईल आणि पहिला चॅम्पियन पाहायला मिळेल सिटी इमर्जिंगचा 2023 आणि 24चा तुम्हाला पाहायला मिळेल. दर्शनवरती हमला इथे पाहायला मिळत आहे. हल्ला बोल केला जात आहे फलंदाजाच्या माध्यमातून. सौरभ अटॅक करताना आपल्या अंदाजामध्ये. षटक क्रमांक 3 सुरू आहे. वेल 16 मिनिटं आत्तापर्यंत लागली गेल्यात. प्रत्येक संघाला वेळ दिली गेली आहे. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं आणि 5 षटकांसाठी 25 मिनिटं. हा स्विंग अँड मिस सरळ एष्टिकाच्या हातामध्ये निघून गेले चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होत्या. ये पहा आता इसे कहते हैं खुद के पाव पे कुलाडी मारना. रनआउट होते फलंदाज सौरभ. धाव घेणं गरजेचं होतं. राहुल विचारात पडलाय आणि डोक्यावर हात ठेवून फलंदाज सौरभ डगआउटमध्ये परतलाय. 2 फलंदाजांनी खूप चांगला परफॉर्मन्स केला होता सध्या, मात्र निराश पावलाने डगआउटमध्ये परतताना. तेहतीस धावा धावपलकावर.
दादांची जी प्रतिमा आहे त्या होल्डिंगवर त्या प्रतिमेलाच फक्त चेंडू लागल्यावर पैसे मिळतील. 500 रुपयाचा पारितोषिक संजय भाई मात्रे आणि रुपेदादा मात्रे यांच्या माध्यमातून. दर्शन राईट हॅम ओव्हर द विकेटने. ओ हो हो, भरपूर ताकद लावली आहे मात्र मैदानाच्या आतमध्ये. पहा, अगदी सूर्यनारायण जो आहे डोळ्यावर आला असेल तोच कारण सांगू शकता तिथे आपण, कारण की ही जेल सुटली जात आहे आणि 2 धावा मिळत आहेत. मला वाटतं विशाल भोईर होते तिथे. पहा, दीपेश नाईक लगेच त्याचं विचारपूस करण्यासाठी गेलेले आहे तिथे. विचारपूस करणारेच अधिकारी आहेत ते पोलीसमॅन आहेत. ही छेल आहे ना, पकडली असते तर थोडासा दबाव आला असता टीमवर. महाराष्ट्र पोलीस दीपेश नाईक समोरच्या स्टँडमध्ये. धावसंख्या धावफलकावर 35 धावा, 35. 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ओ, विकेट करायचं होतं, बॅटवर आला नाहीये. हा चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट. 3 षटकाची समाप्ती. धावा 35 अर्ध्या झालेल्या आहेत, अजूनही अर्धे बनवायच्या आहेत. म्हणजे 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये. स्ट्रॅटेजिक टाइम, ड्रिंक्स इंटरव्हल ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेतला जाईल तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक गोड संगीत, कारण की आज पहिला दिवस आणि आमचे डीजे मॅन दीपेश. धन्यवाद. आता स्ट्रॅटेजिक टाइम जो आहे समाप्त झालाय. धावा धावफलकावर 35 लागल्यात आणि 12 चेंडूमध्ये अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणवर भादवड या टेमगरपाडा मैदानावर तुम्ही पहिल्यांदा बघितला असेल वॉटर बॉक्स जो मैदानाच्या आतमध्ये बनवलेला आहे आणि तो प्रत्येक वर्षी किंग भादवडकर चषकामध्येच तो वॉटर बॉक्स खोलून जिथून खेळाडू पाणी पित असतात. आपण नेहमी बघितलं. आपापले सर्व खेळाडू जागेवर जातात कारण की गोलंदाजीमध्ये नवीन परिवर्तन पाहायला मिळेल. नाही, भावेशवर पुन्हा एकदा विश्वास ठेवला गेला. भावेशने चांगली गोलंदाजी तर केली होतीच, मात्र शेवटच्या 2 चेंडूवर मोठे फटके खाल्ले होते. इथून आता कमबॅक करण्याकरिता गोलंदाजी इथे रवींद्र गुलवीने दिले पुन्हा एकदा हातामध्ये. आपण पार्ट टाइम गोलंदाजी करताना बघितले, सुजित भोईरला देखील बघितलं, विशालला देखील बघितलं आपण. मात्र सध्याच्या घडीला 4 गोलंदाज परफेक्ट आहे टीमकडे. सध्या तरी आमचे मित्र उमेश नाईक यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उमेश, आमचे मित्र उमेश नाईक उत्कृष्ट क्रिकेटपटू जयदुर्गा बी संघाचे, ते सध्या यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. त्याने गावातील जेवढे संघ खेळतील त्या संघांना शुभेच्छा दिल्यात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. किंग भादवडकर चषक 2023 आणि 24 स्पर्धेचा पहिला दिवस आणि हर्षित इंटरप्राइजेस खेळत आहे. खास करून विशाल भोईरला त्यांनी शुभेच्छा दिल्या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे उमेश. समोर जो सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे आणि लायना भिवंडी संजयभाई म्हात्रे यांची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला जर डायरेक्ट चेंडू हिट होते तर सन्माननीय गजेंद्र गुळवी साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये खेळाडूंसाठी नक्कीच प्रेरणादायक आहेत. स्ट्रॅटेजी टाइम संपून एक मिनिट एक्स्ट्रा होत आहे. मंगेश पाटील प्लीज. बारा चेंडू 36 धावांची आवश्यकता आहे.
प्रत्येकी षटकामागे 2 मोठे फटके असणं गरजेचं आहे. पंचांच्या भूमिकामध्ये तालुका क्रिकेटमधील एक फिरकी गोलंदाज मंगेश पाटील मेन पंचांच्या भूमिकामध्ये, आणि तसेच गुणेश पाटील लकडीतोर गेंदबाज. रावंद विकेटने पहिला चेंडू भावेश म्हात्रेचं. भातवड एक्सप्रेस वेगवान गतीचा हा चेंडू उलट टाकण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव कंप्लीट. पंच बॅटने लागली आहे. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव मिळते. आता समीकरण जो आहे 11 चेंडू 35 धावांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये धावा बनणं गरजेचंच आहे हार्दिका एंटरप्राइजेस पिंपलगड संघासाठी. धावा भरपूर इम्पॉर्टंट आहेत, कारण की 71 धावा बनवायच्या आहेत. मोठा आव्हान चेस करायचं आहे. टार्गेट चांगलं आहे, त्या टार्गेटला नक्कीच इथे कंप्लीट करावा लागेल. भावेश ऑफ स्टंपचा चेंडू स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी होत आहे घरच्या मैदानावर. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छिते की या खेळपट्टीवर हर्षित एंटरप्राइजेस कधीच खेळत नाही, कधीच सराव करत नाही. या बाजूला कॉन्क्रीट जी खेळपट्टी आहे ना, तिच्यावर नेहमी त्यांचा सराव असतो. मात्र खेळपट्टी पहा, किती चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळत आहे. असं ही खेळपट्टी 15 ते 20 दिवस बिझीच होती, कारण की बनवण्याकरता जी मेहनत घेतली या स्पर्धेच्या आयोजकांनी. पुन्हा एकदा आपण ऑन साईडला खेळायचं, ऑफ साईडला फिल्डिंग चांगली आहे. विशालची डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. धाव कंप्लीट होत आहे. विशालला आता 30 सर्कलमध्ये ठेवले झेल सुटल्यानंतर. धाव संख्या 37 धावा धावफलकावर. भावेश चांगली गोलंदाजी होते. बॅटची एज पहा, सुस्तीभरी फिल्डिंग. टीममध्ये ना 2 सिनियर खेळाडू आहेत, ते म्हणजेच सुजित आणि रवींद्र. त्यांच्यामधून हा चेंडू चौकार गेला. 4 धावा मिळत आहेत टीमला. टक्कर झाली होती दोघांमध्ये. सुजित अजूनही हात लावून आहे, म्हणजे तर दुखापत झाली असावी. रवींद्र नक्कीच त्याची विचारपूस नक्कीच करून घ्यायची आपण. यस, फिट आहे. क्या बात आहे. फिट आहे म्हणून तर हिट आहे, कारण की मागचा बीटीबेल त्यांनी गाजवलंय याच मैदानावर. भावेश म्हात्रे राऊंड विकेटने. समोर फलंदाज सज्ज आहे. समोर खेळलाय लांगांचा शतरक्षक. चेंडूपर्यंत अजय नाही तर मजाने अजय चेंडूला फील्ड करतोय. चांगली गोलंदाजी, पूर्णपणे मॅचवर कब्जा केला अशा प्रकारची गोलंदाजी आहे. नाही, काही होऊ शकतं, क्रिकेट आहे. मागच्या काही क्षेत्रामध्ये मला कळवण्यात आलं होतं की अजयने त्या धावा खर्च देखील केल्या होत्या चॅलेंज ग्राउंडवर. लागोपाठ 5 षटकार खाले होते. गोलंदाज कोण असेल मात्र शेवटच्या षटकासाठी? बिग हिट करायचं होतं, हवं तसं बॅटवर आला नाहीये. धाव कंप्लीट होते. सिंगलने काही फरक पडणार नाहीये हर्षित एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून. सध्या योगेश गुलवी देखील मॅचचा आनंद घेत असतील यूट्यूबच्या माध्यमातून. ते देखील भरपूर खुश असतील की आपल्या घरच्या मैदानावर चांगले खेळले आहेत. आता शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. 4 मोठे फटके मॅच गरम करू शकतात. टीम मीटिंग सध्या विशाल भोईर चर्चा करते सुजित भोईर सोबत. त्याच्या बाजूने अजय नाईक निघतायत, मयूर जोशी आपल्या जागेवर जात आहेत. म्हणजे 2च खेळाडू जी आहे चर्चा करताना तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. हर्षित एंटरप्राइजेस भादवड टेमगरपाडा हा संघ आपण पाहतो खेळताना. किंग भादवडकर चषकामध्ये सध्याचा परफॉर्मन्स चांगला झाला आहे. मागच्या मॅचमध्ये स्ट्रगल करत होती टीम आर्यन 11, मात्र शेवटच्या मोमेंटला महाराष्ट्र पोलीसचा हा खेळाडू दीपेश नाईक चमकला. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच देखील ठरला तो. इथे आता पुन्हा एकदा एक्सप्रेस गोलंदाज जयेश म्हात्रे सामने गेली रिंगकडून. शेवटचे 6 चेंडू 28 धावा, 6 गेंदे 28 रन. काहीही होऊ शकतो या मॅचमध्ये. क्षमता असणं गरजेचं आहे, बल असणं गरजेचं आहे, आपल्यामध्ये आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. या मैदानावर अशा प्रकारच्या धावा झालेल्या आहेत. पहिला चेंडू ऑन साईडला खेळला आहे. कार्पेटच्या 6 चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. फिल्डिंग चांगली आहे. भूषण चेंडूला फील्ड करतो. 1 धाव कंप्लीट. सिंगलने काहीही फरक पडणार नाहीये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. आता तुम्हाला 5 षटकार लगवावेच लागतील. सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला षटकारानेच डील करावी लागेल. 27 धावांची आवश्यकता आहे 5 चेंडूमध्ये.
तुषार म्हात्रे जे आमचे स्पॉन्सर आहेत. चेंडूची पूर्तता झाली या स्पर्धेच्या माध्यमातून. आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करू. जसजशी आम्हाला माहिती मिळेल नक्कीच तुमच्यापर्यंत ज्याने ज्याने आम्हाला स्पॉन्सरशिप केली सर्वांची नावं आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचली जातील. चला चेंडूची माग केली आहे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यायचं आहे. अफाट मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून मयूर कासार दररोज सकाळी येऊन रोलिंग करणं, संध्याकाळी पाणी लालचंदरी यांच्या माध्यमातून आणि त्या खेळपट्टीला बनवणं लालचंदरी यांच्या माध्यमातून. त्याला साथ देताना आमचे बबल्या देखील उपस्थित. गण्याभाई यांची संपूर्ण टीम चांगली मेहनत घेताना या स्पर्धेच्या माध्यमातून. समीकरण थोडंसं जड झालं आहे. आव्हान भरपूर मोठं आहे. थोड्याच वेळा स्नेहभोजन जो आहे पोचला जाईल आमच्या सर्व कमिटीला. ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटवर आला नाहीये. बॅट अगोदरच फिरली होती. रायझिंग डिलिव्हरी म्हणूया आपण कारण की चेंडू खूप चांगला होता. लेंथ लाईनवर चेंडू टाकला होता. ऑन साईडला खेळलाय. शतरक्षक आहे तिथे. अजून एक विकेट मिळतो हर्षित एंटरप्राइजेस संघाला. जयेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. कमॉन डीजे एक गाणी होऊन जाऊ द्या. स्वामीनी एकविरे मातेचा संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकल्यानंतर अंगावर काटा येणारा संगीत आहे. आणि थोड्या दिवसात आमच्या गावाची मानाची पालखी थेट टेमगरपाडा भादवड ते कार्ला क्षेत्र नक्कीच रवाना होणार आहे पुढच्या नवीन वर्षामध्ये यानी की जानेवारी महिन्यामध्ये. जयेश मात्रे गोलंदाज. विकेट मिळाल्यानंतर आता पूर्णपणे चार्जमध्ये. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होता है. हवा चलती है तो पत्ते टूट जाते हैं, जब हिंदू निकलते तो सबके पसीने छूट जाते. बोलो जय श्राम जय श्राम. जयेश मात्रे चांगली गोलंदाजी करत आहे. चांगली लेंथ लाईन मिळाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्या रेड कॅपमध्ये. पहा इनफिल्डच्या वरतून चुकी केली विकेट कीपरने. ज्या खेळाडूला डीपमध्ये ठेवण्यात आला होता त्याला आता 30 सर्कलमध्ये घेतला आणि त्याच्या वरतून चेंडू सीमापार चौकार. नितीन मात्रे सध्या यूट्यूबच्या माध्यमातून जोडले जातात. त्याने आर्यन 11 टीम संघाला शुभेच्छा दिल्यात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि या विजेता संघ अर्थातच हर्षित एंटरप्राइजेस संघाला त्यांनी अभिनंदन केलं. नितीन मात्रे आपला हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. शेवटचा चेंडू आहे. एक पाऊल दूर विजयापासून हर्षित एंटरप्राइजेस योगेश गुबली फॅन टीम. पाहूया मॅन ऑफ द मॅच कोण असेल. नक्कीच आमचे ऑफिशियल स्कोरर सांगतीलच. मात्र एक चेंडूचा खेळ बाकी आणि धावांची आवश्यकता ती म्हणजे 25. जयेश मात्रे स्विच इट. खाली क्षेत्र. चेंडू थांबणार नाहीये. सीमा पार येतोय चौकार.